हाही एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र मराठी माणूस त्यापासून बेदखल राहिला की काय अशी एक शंका इकडे येऊ लागली होती. परंतु हा CST मधला शिवजन्मोत्सवाचा सोहळा पाहिला आणि हा शिवछत्रपतींच्या मावळ्या अजूनही या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात तसे जिवंत आहेत याची चाहूल सहजपणे आमच्या या प्रवासात झाली. खरं तर ज्या मातीत आम्ही राहतो ती माती नेमकी कशी आहे, ज्या महाराष्ट्रात आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे. महाराष्ट्र म्हणजे मवळ मराठी मनांच्या मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलात्रीचा शक्तीच्या पैलात्रीचा महाराष्ट्र, मातीत तुमसणारा तेजमय रतीला कुमकुम करण्याचा धक्काचा इतिहासचा जोर पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छात्राच्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, घरचा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान, जिवंत आणि ज्वलंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत अर्जुन गोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज पण हाच महाराष्ट्र कोरला होता निश्चित निश्चित विराज ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. त्यासाठी मोगलांच्या पुढे इथं मराठा व्यापुळला होता आणि अशा चोळीमुळीचा एक लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात म्हणजे झोपले होते ते खडकन जागे झाले, जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण आलं. हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फतेच्या इशाऱ्याती उडवू लागली आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस बळी एकवटला जाऊन तळ हातावर कर्णांतर पेलून ठामपणे खडा टाकती मनाचं सोनेरी सिंहासन साकार झालं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापन शिव कल्याण राजा शिवबा छत्रपती झाला. सकळ गुणमंडिता अखंड लक्षालंकृत राजकार्य धुरंधर श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज हे किलकरी रायगडाच्या कणाकणाला महाराष्ट्राच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून चालती झाली. आज 350 पावणे 400 वर्ष उलटून गेली या घटनेला. पण आजही कुणाला सांगावं लागत नाही शिवाजी महाराज कोण होते. आज कुणाला सांगावं लागत नाही शिवाजी महाराजांनी काय केलं. दूरवर एखादी किलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की. आमच्या होटातनं कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हाला कळत नाही. जणू काही इथल्या मातीत जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाळावर इथली माती जन्मातात शिवाजी ही 3 अक्षरं कोरूनच त्याला जन्माला घालते की काय असं वाटावं इतकी जादू या राजाची. असं काय केलं असेल या राजाने, असं काय निर्माण करून ठेवलं इथं. काळाच्या पटलावर तर काही राज झाले, सुलतान झाले, सम्राट झाले, बादशाह झाले, आले तसे निघून गेले. पण राजा शिवाजी हे नाव मात्र चिरंतन राहिलं. असं कसलं व्यक्तित्व, कसा होता काळ. एखाद्या महापुरुषाचा लेखाजोखा जर मांडायचा झाला तर त्याला त्यांच्या काळात चालत नाही, त्याला त्यांच्या काळात द्यावं लागतं. तत्कालीन सामाजिक राजकीय परिस्थिती बघावी लागते आणि मग त्या पार्श्वभूमीवर त्या महापुरुषाचं कर्तृत्व तोलावं लागतं. मग शिवछत्रपतींच्या कर्तृत्वात कसा होता शिवपूर्व महाराष्ट्राची अवस्था. मासाहेब शिवबाला घेऊन ज्यावेळेस पुण्यात दाखल झाल्या त्यावेळी कसं होतं पुणे उद्वस होस प्रकाश आणि गंगाळ झालेलं. राया रावांना काढवाचा नांगर फिरवला होता. इथनं सगळी धरती पकाळ करून टाकली होती. याच मातीत एक पहार रवली, तिला तुटकी वाण फुटकी कवडी अडकवली आणि सांगितलं इथं वस्तीकरण असू, जो कोणी वस्तीकरण त्याचा निर्वांश होईल. आणि त्या भीतीनं माणसं परागंदा झाली. तर स्वराज्य हे तर शहाजीराजांचं स्वप्न. हा शहाजीराजा जर या सह्याद्रीच्या दराखोऱ्यात राहिला तर हा सह्याद्री बंडपुरीला पूज देईल. हा शहाजी पुन्हा मोगली संतानीला हादरे देईल. यासाठी शहाजी राजा या सह्याद्रीच्या कुशीत ठेवून त्याला जमणार नाही. हा शहाजी राजा महाराष्ट्रात राहून जमणार नाही. मग मोगली संतानीने गहरी चाल टाकली, शहाजी राजांची रवानगी कर्नाटकात केली. पण त्याच शहाजी राजांच्या संकल्पनेतून राजा शिवाजी महासाहेबांसोबत पुण्यात दाखल झाला. राज्य करायचंय, जहागिरी चालवायचंय, पण राज्य करावं कोणावर, जहागिरी चालवावी कोणावर, कोण होतं तिथं. दगड धोंड्यांवर की कुत्रा गिदडांवर माणसं होती कुठं. माणसं दूर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दवा धरून बसलेली, जीव मुठीत घेऊन राहिलेली, जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच अट्टास मांडत असलेली. तिथं आल्यात मासाहेब असती भोंगर दरात नटके डोळे दिसू लागले. मासाहेबांनी त्या डोळ्यांना घातली साथ. या गावात या परत आणि रयतेला विचारलं कुणाच्या भरावशावर आणि कडाकली जिजाऊ तुमच्या शोभानाच्या भरावशावर या राज्यात समर्थाय. पण रयतेनं बोट दाखवलं मातीच्या उरात रवलेल्या पहारीकडे. कसं यावं इथं वस्ती करणं अशुभ, जो कोणी वस्ती करत त्याचा निर्वांश होईल. आणि त्यासाठी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती फार उचकटली, भिरकावून दिली दूर. मी राहिली इथं, होऊ द्या माझा झाला निर्वांश कर. आणि अंधश्रद्धेचा जोकर भिकरवून देऊन मासाहेब
स्वतः शिवबांच्या संगतीनं तिथं राहायला लागल्या. ज्या मातीतनं गाढवाचा नांगर फिरला होता त्याच मातीत माँसाहेबांनी शिवबांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला. इथली माती जशी नांगरली तशी इथल्या माणसांची मनही नांगरली. इथल्या मातीत जसं धान्याचं बीज पेरलं तसं इथल्या रयतेच्या डोक्यात स्वराज्याचं बीज पेरलं. आणि बघता बघता इथली माती आणि इथली रयत उभं जाऊ झाली. माणसं विश्वासानं गावात परतू लागली, घरं कुजबुजू लागली, गावं गजबजू लागली. पण बघता बघता रयतेला पुन्हा एकदा प्रश्न पडला. गावात आलो, घरात तर गेलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं? मग प्रश्नांच्या गर्दीत अडकलेला शेतकरी पुन्हा गेला माँसाहेबांकडे. सांगता झाला, माँसाहेब तुमच्या सांगून गावात आलो, घरात पण गेलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आमच्याकडं माँसाहेब? आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभी राहिली. पहिली या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य. आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या माँसाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बी बियाणं दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मातीचा ऊर फोडून हिरवे कोंब टाकावे लागले, वाऱ्याबरोबर हलू लागले, उन्हाबरोबर झुलू लागले, बघता बघता भरू लागले. मग त्या सारख्या धान्याची कणसाई लगडली. शेतकरी आनंदित झाला. अरे कष्टाला फळ आलं. पण त्याच वेळी काळचा तोटा उठली. अरे रानटी जनावरं येतात, उभ्या पिकात नंगा नाच मानतात, उभ्या कष्टात डोळ्या हात जातात, काहीतरी करावं लागेल. आणि भेदरलेला शेतकरी पुन्हा माँसाहेबांकडे गेला. सांगता झाला, माँसाहेब तुमच्या सांगण्यावर गावात आलो, घरात गेलो, पेरणी झाली, मातीचा ऊर फोडून हिरवे कोंब टाकावे लागले. पण हे रानटी जनावर येतात, उभ्या पिकात नंगा नाच मांडतात, उभं कष्टात डोळ्या आड जाताना दिसतंय. माँसाहेब काहीतरी करा. आणि माँसाहेबांच्या निरीक्षण बुद्धीतून एक विलक्षण चाल बाहेर पडली. गावागावात दौंडी पिटवली गेली. जो कोणी या रानटी गावाचा बंदोबस्त करेल आणि मला शेपटी दाखवायला आणल त्याला सोन्याचं कडा दिला जाईल म्हणून. दुसऱ्याच दिवसापासून इथली तरणीबाण जिगाबात पोरं बांधावर डबा धरून बसायला लागली. रानटी गावात दिसतात चित्त्याच्या चपळाईला झडप मारायला लागली, रानटी मारू लागली, शेपटी दाखवून माँसाहेबांना दाखवू लागली, सोन्याचं कडा मिळवून लागली. माँसाहेबांनी एकाच दगडात 2 पक्षी मारले होते. एक शेतकऱ्याचा होणारं पिकाचं नुकसान आणि 2 स्वराज्यासाठी लागणारी तरणीबाण जिगरबाज पोरांची मांद्याळी आपोआप उभी राहिली. एके दिवशी लाल माल शांत चित्ताने निरस्त अवस्थेत होता. रात्रीचा 1:30-2चा प्रहार होता. त्याच वेळी 5-6 पोरांचा गलका लाल मालावर थडकला. धारकरी पुढा झाला. काय रे, काय पाहिजे? असं एक पोर पुढे झाला. माँसाहेबांनी भेटायचंय. का रे? नाही मला माँसाहेबांनी भेटायचंय. अरे एका येडा का खुळा, माँसाहेब झोपल्यात आता. नाही मला माँसाहेबांनी भेटायचं. अरे एका येडा का खुळा, हळू बोल, माँसाहेब झोपल्यात आता. नाही मला माँसाहेबांनी भेटायचं. अरे एका येडा का खुळा, माँसाहेब झोपल्यात, जरा हळू बोल. असं या पोरांचा गलका ऐकून माँसाहेब स्वतः जातीने येता झाल्या. विचारता झाला, काय रे, काय चाललंय तिकडे? तसं एक पोर सत्तीशी पुढे झाला. माँसाहेब तुम्ही तोंडी दिली होती ना, जो पण या रानटी गावाचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचा कडा दिला जाईल म्हणून. हे काय जनावरच घेऊन आणलंय की? माँसाहेबांनी एक नजर त्या पोरावर टाकली, एक नजर त्या जनावरावर टाकली. आणि माँसाहेबांनी, अरे हो, पण आम्ही दमडीत असंही सांगितलं होतं की संपूर्ण जनावर आणायची गरज नाही, आम्हाला शेपटी दाखवायला आणलं तरी पुरेसं आहे. तसं ते पोर मान खाली घाला, डोळं पुसणं, माँसाहेब ध्यानातच नाही राहिला बघा. आणि काय रे, तू काय सकाळी आला असता तर तुला काय सोन्याचं कडा दिलं नसतं. एवढं ऐकल्याबरोबर त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातलं खळखळ अश्रू उघडले. माँसाहेब सोन्याचा कडा मिळावा म्हणून नाही आलो माँसाहेब. माँसाहेब या तलवाराची शिकार केली आणि केव्हा तुमच्या कौतुकाची ताप पाठीवर पडते ना माँसाहेब, म्हणून आलं. सोन्याचं कडा नका माँसाहेब. माँसाहेब तुमची कौतुकाची ताप पाठीवर पडली ना, तिचं बळ येते माँसाहेब. सोन्याचं कडा नका माँसाहेब. माँसाहेब पुढं झाल्या. अंगावरच्या शालीने त्या पोराच्या डोळ्यातले दोन्ही अश्रू पुसले. मग एक मायेचा हात फिरवला आणि विचारला, नाव काय रे तुझा? तसं ते पोर डोळ्या पुसत म्हणाला, तानाजी माणूस झाला, उंबरट गावचा जी. आणि त्या एक कौतुक्याच्या थापेमुळं माझा तानाजी जो माँसाहेबांचा झाला तो कोंडाण्यावरती थारातीर्थी पडण्यापर्यंत शेवटपर्यंत माँसाहेबांचा झाला. हे स्वराज्य नुसतं तलवारीच्या पातेवर नाही, हे स्वराज्य नुसतं तलवारीच्या पातेवर नाही, हे स्वराज्य कौतुक्याच्या थापेवर उभं राहिलेलं स्वराज्य आहे. म्हणून कोणी घ्या ना,
हे स्वराज्य उगाच नाही. कोणी घ्या, बाजी घ्या, तानाजी घ्या, मुरारबाजी घ्या, यसाची घ्या, कर्तोजी, कोणाचं आयुष्य सांगता कसं जगावं आणि कसं मरावं. अहो सिद्धीचा वेळा पन्हाळ्याला पडलाय. राजे 6 महिने झाले अडकून पडलेत. राजांना काळजी आहे सिद्धीची की वेळा उठला पाहिजे. वेळा जर उठला नाही तर शेतकरी रानात जाणार नाही. रानात गेला नाही तर पेरणी नाही, पेरणी नाही तर पिकं नाही, पिकं नाही तर दुष्काळ. रयतेच्या वाट्याला दुष्काळ पडू नये म्हणून राजांची काळजी वाटते. राजेच नाही, स्वतः वय वर्षे 60 वर्षाच्या मासाहेब जिजाऊन निघाल्या घोड्यावर मान टाकून. नेताजी पालखी पुढे आला. मासा कुठं आणि निकडाली सौदामिनी. नेताजी रयतेच्या डोळ्यातले अश्रू सुटलेत, रक्त ओघळताय तिथनं. तुमच्या तलवारी वांज झाल्या का तुमचा पराक्रम निजला नेताजी. तसा नेताजी म्हणाला मासाहेब उद्या सूर्यास्तापर्यंत राजा तुमच्या समोर हजर करतो. आणि नेताजी निघाले. सिद्धी मामाला सोबत घेतलं, छापा टाकला, पण बळ तोकडं पडलं. नेताजी मार खाऊन परतले आणि मग राजांना कळून चुकलं शक्तीपेक्षा युक्तीचाच वापर केलेला बरा. आणि मग त्या दिवशी निरोप घडला शिवा काशीद नावाच्या नहाव्याला. शिवा काशीद येता झाला. राज बोलावणं धाडलं. शिवा तुम्ही आमच्यासारखेच दिसता असं मला खूप ऐकून आहे. आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय शिवा. तसा शिवा आनंदाने झळकला. राज आत्ता आलं त्याची झपाट्यानं आत गेला. राजांचा जिरटो चढवला. राजांचा वेळ धरण केला आणि राजांसारखाच मिशीवर ताव मारत बाहेर आला. राज कसा दिसतो जी आणि पाहत राहिले राजे. शिवा अरे अरे आणि आरशात आमचाच प्रतिबिंब बघितल्याचा भास होत आहे शिवा. तसं म्हणजे तसे दिदी आम्हाला ओळखायचा नाही बाय. तसे निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं की आम्ही तुला आमचं रूप घेऊन सिद्धीकडे पाठवणार ते. तसं शिवा म्हणाला राज इतक्या दिवस तुमच्यासोबत काम करते हो का. तुमच्या काळजाचं ठोकं बी काय बोलतात ते कळतं आम्हासनी. त्या केल्या राज पिडतो की जाऊन त्या सिद्धीला. आणि राजा सरदिशी शिवाकडे गेले. शिवाला कडकडून मिठी मारली. राजांच्या डोळ्यातील एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. राजांच्या डोळ्यातील अश्रू शिवाला सांगत राहावा होता की या उत्तर भेटणे नाही. पण बघता बघता डाव ठरला आणि सिद्धीला निरोप पाठवला गेला. राजे तहाची बोलणी करायला तयार आहेत. आता राजेच तहाची बोलणी करायला येत आहेत. मग वेळा चिरवंत कसला तो निव्वळ ढिल्ला. ते सावधानता पसरली सगळीकडे. आणि त्याच ढिल्लाईचा फायदा घेत राजांनी 2 पालख्या तयार केल्या. एका स्वतः राजे बसले, बाजी प्रभूंना घेऊन विशाळगडाच्या रोखाने निघाले. आणि दुसऱ्या पालखीत निघाला शिवा काशीद राजांचं रूप घेऊन. पालखी आली. सिद्धी 2 पावलं पुढे आला, पाऊल फैलावले. आहो शिवाजी राजे. कडा भेट झाली आणि सिद्धी म्हणाला चलिये राजे. पण त्याच वेळी 2 संशय डोळे रोखले वळले ते शिवा काशीद्वार. श्यामेनाथनं पाऊल बाहेर टाकता ते डोळे फुटपटले. ये शिवाजी नाही हो सकता. आणि थबकला सिद्धी. याला तर सरदिशी समच्या निघाली. सरसर फिरले, सक्तीशी चालली. यत्नाची किंकाळी रक्ताची झिळका निघून आली. सच बता तू ये शिवाजी. आणि कडाडला शिवा. अरे हा मई हो शिवाजी. तोपर्यंत वार झाला आणि सिद्धी वळाला त्या 2 संशयी डोळ्यांकडे. ते 2 संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खान. विचारता झाला सिद्धी कैसे कह सकते हो ये शिवाजी नहीं हो सकता. हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खानाच्या वधाच्या वेळी मी बघितलाय शिवाजी राजांना. त्यावेळी तलवारीचा वार शिवाजी राजांच्या मस्तकावर झालाय. हे जर खरे शिवाजी असतील तर ह्याच्या मस्तकावरती वाराची खून पाहिजे. तसा सिद्धी पुढे झाला. शिवाचा जिरटो मागा सरला. वाराची पडला. त्यानंतर सरदिशी समच्या निघाली, सक्तीशी चालली. यत्नाची किंकाळी रक्ताची झिळका निघून आली. लाख इंगळा नसाव्यास असा वेदनांचा सूर घोळला आणि अखेर समशर आली गर्दनीवर. सच बता मरने से पहले अपनी बार पूछता हूँ ये शिवाजी. आणि कडाडला शिवा. अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आला सर, पण मरताना शिवाजी महाराज म्हणून मरते. भाग्य कमी येता आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशी वाटमारी करणाऱ्याची त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. तोपर्यंत वार झाला. शिवाची गर्दन छाटली गेली. शिवा कोसळला. होठ हल्ले, डोळे लवले आणि शिवाच्या श्वासाला माती उंच उडाली. उडाल्या मातीला शिवा सांगत राहिला, सांगा माझ्या राजाला हा शिवा मेला, पण मातीत मेला.
फक्त मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. अवश्य जन्माला येतात आणि मरणारे भरपूर असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठी असतात हे